कल्पना करा, तुम्ही रोजच्या सारखे सकाळी घराबाहेर पडता. सगळं काही अगदी नॉर्मल सुरू असतं. अचानक मागून एक भरधाव गाडी येते, तुम्हाला जोरात धडक देते आणि निघून जाते. पाहणाऱ्यांना वाटतं की हा एक साधा अपघाताचा गुन्हा आहे. पोलीस तपास सुरू करतात आणि हळूहळू अशी काही गुपिते समोर येतात की स्वतः पोलिसांचेही डोके चक्रावून जाते. कारण हा अपघात नव्हता, तर पोटच्या मुलीने रचलेला एक भयंकर कट होता. आपल्याच आईला रस्त्यावर गाडीखाली चिरडून मारण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. पण एका 25 वर्षाच्या तरुण मुलीने असं का केलं असावं? काय होतं यामागचं खरं कारण? चला आज यामागचं धक्कादायक सत्य उलगडूयात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल. आज आपण जयपूरमधील एक अशा गुन्ह्याची कथा पाहणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. तर गोष्ट आहे राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरातील. तारीख होती 3 जुलै 2026. प्रतापनगर भागात राहणाऱ्या 45 वर्षाच्या नीरज शर्मा या नेहमीप्रमाणे आपल्या दिव्यांग मुलाला कोचिंग क्लासला सोडून घरी परतत होत्या. अगदी घराच्या जवळ आल्या असतानाच अचानक एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी अत्यंत वेगात आली आणि तिने नीरज शर्मा यांना जोरात धडक दिली. धडक एवढी भीषण होती की नीरज यांचा जागीच मृत्यू झाला आणि ती गाडी तिथून वेगाने पळून गेली. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं की हे एक नेहमीसारखा हिट अँड रन म्हणजेच अपघाताचा प्रकार आहे. लोक हळहळले, नातेवाईक जमा झाले. पण या संपूर्ण घटनेत एक गोष्ट खूप खटकणारी होती. नीरज शर्मा यांच्या मृत्यूनंतर त्यांची 23 वर्षाची मुलगी आयुषी शर्मा, हिच्या चेहऱ्यावर आई गमावल्याचं दुःख अजिबात दिसत नव्हतं. उलट तिच्या वागण्यात एक विचित्र घाई आणि अस्वस्थता जाणवत होती. आता इथे एक मोठा ट्विस्ट येतो. नीरज यांच्या भावाला म्हणजेच आयुषीच्या मामाला या अपघातावर संशय आला. त्यांनी पोलिसात तक्रार करताना थेट आपल्याच भाचीचं नाव घेतलं. पोलिसांना सुरुवातीला वाटलं की घरगुती वाद असेल म्हणून मामा असा संशय घेत आहे. पण जेव्हा पोलिसांनी रस्त्यावरील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली तेव्हा त्यांचेच डोळे पांढरे झाले. या फुटेजमध्ये नक्की असं काय होतं ज्यामुळे हा अपघात नसून मर्डर असल्याचं सिद्ध झालं? CCTV फुटेजमध्ये दिसलं की ती स्कॉर्पिओ गाडी अपघाताच्या आधीपासूनच त्या भागात 3 ते 4 वेळा फेऱ्या मारत होती. जणू काही ती गाडी कोणाची तरी वाट पाहत थांबली होती. आणि जशा नीरज शर्मा रस्त्यावरून जाताना दिसल्या तसा गाडीचा वेग अचानक वाढला आणि थेट त्यांनाच लक्ष्य करण्यात आलं. याचा अर्थ साफ होता की हा अपघात नव्हता, तर अत्यंत क्रूरपणे केलेला प्लॅन मर्डर होता. पोलिसांनी तात्काळ आयुषीला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती उडवाउडवीचे उत्तर देत होती, पण जेव्हा पोलिसांनी तिच्या फोनचे कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट्स समोर ठेवले तेव्हा तिची बोलतीच बंद झाली. तिने जे काही कबूल केलं ते ऐकून पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक जण सुन्न झाला. आयुषीने तिच्या स्वतःच्या काका आणि चुलत भावाच्या मदतीने हा संपूर्ण प्लॅन रचला होता. त्यांनी मिळून नीरज शर्मा यांना मारण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पण एका मुलीने आपल्याच आईचा जीव घ्यावासा वाटेल एवढं मोठं काय कारण असू शकतं? पैशाचा वाद की आणखी काय? या गुन्ह्यामागचं जे मुख्य कारण समोर आलं ते अत्यंत धक्कादायक आहे. जयपूर पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार साधारण 1 वर्षापूर्वी आयुषीच्या वडिलांचं निधन झालं होतं. तिचे वडील कोर्टात लिपिक म्हणून नोकरीला होते. त्यांच्या निधनानंतर नियमानुसार त्यांच्या जागी घरातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर ती सरकारी नोकरी मिळणार होती. 23 वर्षाच्या आयुषीला ती सरकारी नोकरी स्वतःसाठी हवी होती. पण तिच्या आईने म्हणजेच नीरज शर्मा यांनी ती नोकरी स्वतः करायचा निर्णय घेतला. आईचं म्हणणं होतं की घरात एक दिव्यांग लहान मुलगा आहे, त्याच्या संगोपनासाठी आणि भविष्यासाठी ही नोकरी माझ्याकडे असणं गरजेचं आहे. बस याच एका गोष्टीवरून आयुषीच्या मनात आईबद्दल भयंकर राग निर्माण झाला. गेल्या 3 महिन्यांपासून घरात सतत भांडणं होत होती.
आयुषी आईवर घर विकण्यासाठी दबाव टाकत होती, पण आईने नकार दिला. शेवटी आयुषीने विचार केला की जर आईच रस्त्यातून बाजूला झाली तर ती सरकारी नोकरी आणि घर दोन्ही आपल्यालाच मिळेल. याच लालसेपोटी तिने आईच्या मृत्यूचा सापळा रचला. पण मित्रांनो, गोष्ट इथेच संपत नाही. पोलिसांच्या तपासात आता या केसला आणखी एक भयंकर वळण मिळालं आहे. पोलिसांना संशय आहे की वर्षापूर्वी झालेल्या आयुषीच्या वडिलांच्या मृत्यूमागे देखीलही कदाचित याच टोळीचा हात असू शकतो. या दृष्टीनेही आता तपास सुरू झाला आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की माणसाची हाव किंवा लालसा जेव्हा मर्यादेबाहेर जाते तेव्हा ती नात्यांमधील सगळी मानवता संपून टाकते. आजकाल समाजात झटपट श्रीमंत होणे किंवा कोणत्याही मार्गाने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मूळ गाभा शोधायचा झाला तर चुकीच्या मार्गाने किंवा शॉर्टकट्सने मिळवलेली संपत्ती किंवा यश कधीच टिकत नाही. उलट ती माणसाला विनाशाच्या दरीत ढकलते. जयपूर पोलिसांनी आयुषीसह तिच्या सर्व साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत आणि कायद्यानुसार त्यांना कठोर शिक्षाही होईलच. त्यामुळे समाजात अशा घटना घडत असल्या तरी न्याय व्यवस्थेवर आणि पोलिसांवर विश्वास ठेवायलाच हवा. तुम्हाला काय वाटतं? या वाढते गुन्हेगारी मानसिकतेमागे नक्की काय कारण असावं? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात असाच एका नवीन केसचा छडा लावण्यासाठी. तोपर्यंत पाहत राहा डिकोड विथ राहुल. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.